कुकरला भात लावलाय, अंडे बॉईल करायला ठेवल्यात आणि टोमॅटो सार करण्यासाठी टोमॅटो एक 10 मिनिटं बॉईल करायला ठेवल्यात। ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी मिरची तयार आहे। आता भात शिजून तयार झालाय वाफाळलेला। आता टोमॅटोचं गार झालंय, त्यातले मी हे टोमॅटो काढलेत। आता काय करणार आहे, हे टोमॅटो एक एक ह्याच्यात घालणार। स्किन काढून घालायचं, म्हणजे स्किन आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही म्हणून स्किन काढायची। ह्याच्यात हे घालायला पाहिजे काय बरं, आलं लसूण। माझ्याकडे आलं लसूण पेस्ट आहे, त्यामुळे मी डायरेक्ट पेस्टच वापरणार आहे। थोडीशी कोथिंबीर हे जरा बारीक करून घेते, मग फोडणी टाकायचं। तेल तापायला ठेवलं आहे, आता जरासं गॅस मोठा, मोहरी, जिरं, कढीपत्ता, आणि हे मिक्सरचं बारीक केलं हे टोमॅटो। बाकी काय मसाला वगैरे काय घालणार नाही। आता काय करणार, आता ते पाणी ॲड करणार। अगदी थंडीच्या दिवसात एकदम साधं। चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। मस्तपैकी उकळी आली की जेवायला बसायचं। किंचित थोडासा गूळ घालायचा, त्याच्यात थोडासा गूळ घालायचा। छान उकळी आली, असं पातळ ठेवलं की काय होतं, बाहेर पाऊस पडायला लागला प्यायला पण येतं। मस्त खमंग टोमॅटो सार भात, साधं सोपं सरळ जेवण। सकाळच्या भाकरी आहेत, त्याच्यावरती मसाला मिरची केल्या। आता गॅस बंद करते। आता सार खाण्यासाठी तयार झाला आहे, पिण्यासाठी। असा पातळ असलं की सूप होऊन प्यायला पण छान वाटतं। असं काय मसाला वगैरे नाही आहे, जास्त भूक नाही, टोमॅटो सार आणि भातावरच केलं। वाफाळलेला भात, मस्त टोमॅटोचा सार, 2 अंडी आणि गरम भात असला की तूपासून गरम। माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा। आता शेंगदाणे भाजायला ठेवले, गॅस बंद करून टाकते। तिकडे दूध तापायला ठेवले आणि त्या मिरच्या ह्याची देठं काढून ह्या अशा उभ्यामध्ये चिरून घेणार आहे। आलं आणि लसूण खलबत्त्यात पेस्ट करून घेणार आहे। जरा लसूण जास्त वापरायचं, आलं कमी वापरायचं। यातला मी एकच तुकडाचा घेणार आहे एवढा, अजून धुवायचं नंतर असतं काय। गॅस चालू केला आहे। आता ह्या मिरच्या सगळ्या की मी अशा उभ्या चिरून घेतल्यात पोटात। बिया काय काढल्या नाहीत, जर कठीण आहे तिखट फार असत तर बिया काढायच्या, तिखट मिडियम आहे म्हणून बिया काढल्या। तर हे सेंटरला ठेवायचं आणि छानपैकी असं तेल घालायचं। तेल घातलं की व्यवस्थित भाजलं जातं, त्याच्यामुळे भाजी घ्यायची। आता ह्याच्यात थोडेसे जिरे घालायचे। तेल ऑलरेडी घातलेलं आहे, तर थोडं वेळाचं ठेवायला पाहिजे। आता मिरचीचा कलर बदलला,
आता त्याच्यात मसाला काय करायचा, त्याच्या सेंटरला हे करायचं, थोडंसं ते सेंटरला तेल घालायचं, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, बाकी भरड, कोथिंबीर आणि लिंबू मस्त भाजी बंद करा. मिरची फोडली असते त्याच्यानं भाकरीवर मस्त असते. शेंगदाणे भाजायला ठेवल्यात, दूध तापायला ठेवलं.